संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी घोटाळ्याच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात. कौटुंबिक हिंसाचार केल्याचं कोर्टाकडून अंशतः मान्य. करुणा मुंडेंना प्रति महिना 1.25 लाखाची पोटगी देण्याचे आदेश. धनंजय मुंडे आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोरच वाल्मिक कराडकडून मारहाण. करुणा मुंडे यांचा गंभीर आरोप. पुरावा म्हणून मारहाणीनंतरचे फोटो सादर. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुणीही न्याय देत नाही. करुणा मुंडे यांचा निशाणा. तर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी मुंडेंची पाठ राखण केल्याचाही आरोप. आईला कोणत्याही आर्थिक समस्या नसून तिने वडिलांसह बहीण आणि माझा छळ केला. करुणा आणि धनंजय मुंडे यांच्या मुलाचा आरोप. तर धनंजय मुंडेंच्या दबावातून मुलानं पोस्ट केल्याचा करुणा मुंडेंचा पलटवार. घरगुती हिंसाचारामध्ये अडकलेली व्यक्ती कॅबिनेटमध्ये कशी चालते? मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत अंजली दमानी यांचा सवाल. तर दमानी यांना कायद्याचं ज्ञान नाही, सदावर्तेंचा पलटवार. ₹10 शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेच्या बोजामुळे सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट. कृषी साहित्य स्वस्तामध्ये खरेदी केल्याचा धनंजय मुंडे यांचा दावा फोल. बाजारभावापेक्षा जास्त किंमत मोजल्याचं एबीपी माझाच्या रियालिटी चेकमध्ये उघड. अखेर नाराज भुजबळांना अजित पवारांचा फोन. 4 दिवसांपूर्वी झालेल्या संभाषणाची भुजबळांनीच दिली माहिती. अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केल्याचा दावा. महायुतीच्या चांगल्या बातम्या चालवा. माध्यमांवरती AK-47 रोखत अजित पवार यांची मिश्किल प्रतिक्रिया. तर पिंपरीमध्ये पोलिसांच्या कार्यक्रमात शिट्ट्या वाजवणाऱ्यांना भरला दम. वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्या म्हणून बीडमध्ये होमगार्ड जवानाला मारहाण. फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या गँगची गुंडगिरी. आरोपींना बेड्या ठोकण्याचं आव्हान. आम्हाला कोर्टात पुढे केस लढवायची नाही. एन्काउंटर प्रकरणामध्ये सुनावणीच्या दरम्यान अक्षय शिंदेच्या आईवडिलांची हायकोर्टात माघार. तर कोणाचाही दबाव नसल्याचं केलं स्पष्ट. नाशिकमधून 8 बांगलादेशींना अटक. बांधकाम साईटवरती सुपरवायझरच्या रूपात सापळा रचत बांगलादेशींना बेड्या. अमेरिकेमध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांची अमानुष घर वापसी. परतीच्या प्रवासात तब्बल 40 तास हातापायाला बेड्या. भारतीयांनी सांगितले भीषण अनुभव. लोकसभेमध्ये परराष्ट्र मंत्र्यांचं निवेदन. लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संसगिरी यांचं मुंबईमध्ये दीर्घ आजारानं निधन. वयाच्या 74व्या वर्षी लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. उद्या अंत्यसंस्कार. नागपूर वनडेमध्ये इंग्लंडचं भारतासमोर 249 धावांचं आव्हान. जाडेजा आणि हर्षित राणाच्या प्रभावी माऱ्यासमोर इंग्लिश फलंदाजांचं लोटांगण. तुर्तास भारताची सामन्यावरती पकड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.